आने वाला चुनाव 21 फरवरी को होने जा रहा महानगर पालिका का। इस बार चुनाव पद्धति थोड़ी कुछ नए तरीके से, एक प्रभाग में 4 कैंडिडेट खड़े रहेंगे और आपको 4 वोट देना। उस 4 वोट करते समय किस प्रकार मशीनों का उपयोग होगा, क्योंकि अभी बैलेट पेपर नहीं है, ईवीएम मशीन है। मशीन में किस प्रकार से आपको वोट करना है और किस प्रकार आपको सावधानी बरतनी है। कई बार ऐसा होता है कि हम बार बार सुनते हैं कि इनवैलिड हो, मशीनों भी क्या इनवैलिड होते हैं, और मशीनों को किस प्रकार से उपयोग करना है ताकि अपने उम्मीदवार जो आप चुनना चाहते हैं वो सही उम्मीदवार को मत गिरे, किस बातों की सावधानी रखनी है। हमारे साथ में आज एक डेमो मशीन लेके मनपा आयुक्त श्री हेमंत जी पवार हमारे साथ में। पवार साहब, ये जो अभी चुनाव होने जा रहा है, 4 प्रभाग, कहीं एक जगह 3 है, बाकी जगह 4-4 लोग एक साथ में करेंगे, तो किस प्रकार से इसका लोग वोटिंग कर पाएंगे? सगळ्यात महत्त्वाचं तर मी पहिल्यांदा या मशीनच्या रचनेबद्दल सांगतो। याला आपण कंट्रोल युनिट म्हणतो। हे जे आहे हे मतदारांच्या उपयोगाचं किंवा मतदाराचं हे प्रिसाइडिंग ऑफिसरकडे असणार मशीन। याला कंट्रोल युनिट म्हणतात। हे कंट्रोल युनिट हे प्रिसाइडिंग ऑफिसरच्या याच्यात असेल। याच्यामधून फक्त आपल्याला बॅलेट पेपर जो आहे तो जनरेट करण्याचा आहे, त्यामुळे याच्याशी मतदाराचा तसा प्रत्यक्ष संबंध येत नाही। बाकी आपण जे हे बघता आहात याला बॅलेट युनिट म्हणतात। आणि जे पहिले मतपत्रिका होत होती ते इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका, आता ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका आहे। आणि आपण या ठिकाणी बघत असाल की या ठिकाणी आपण उमेदवारांची जी आहे ती नावं लिहिलेली आहेत, शिवाय उमेदवाराच्या नावाच्या समोर त्यांचं जे चिन्ह असेल ते चिन्ह देखील आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। आता आपल्याकडे लक्षात येईल पहिल्यांदा की आपण जसं मगाशी म्हटलं ते एका प्रभागातून आपल्याला 4 उमेदवार, 4 मशीन, 4 वेगवेगळे कलर आहेत। तर याच्यामध्ये 4 कलर वेगळे आहेत। मी पहिल्यांदा आपल्याला सांगेल की पांढरा रंग जो आहे हा अ साठी आहे, म्हणजे सर्व मशीनमध्ये पांढरा रंग ए प्रभागसाठी 4ही ठिकाणी हे असणार आहे, कारण आपल्याला 4 निवडून द्यायचे आहेत। फक्त एक प्रभाग असा आहे, मी मागच्या मुलाखतीतही तुम्हाला सांगितलं होतं की 9 नंबरचा असा प्रभाग आहे की त्या ठिकाणी 3 उमेदवार आहेत। त्या ठिकाणी अ ब क असेल, निळ्या रंगाची मतपत्रिका त्या ठिकाणी नसेल। अ साठी एक्सक्लुझिव्हली आपल्याला कल्पना आहे की पांढऱ्या रंगाची आहे। ब साठी ही जी गुलाबी, फिक्कट गुलाबी कलरची जी आहे, बी के लिए गुलाबी ब साठी असेल, यानी सब इसमें बी में गुलाबी ही रहेगी, एक ठिकाणी कॉमन कलर असेल। अ साठी पांढरा, ब साठी हा फिक्कट गुलाबी, क साठी पिवळा आणि ड साठी निळा। म्हणजे अ ब क आणि ड, म्हणजे हे क्लिअर आहे। आपल्याला 4 उमेदवार निवडून द्यायचे असल्यामुळे प्रत्येक मतदाराला 4 मतं ही द्यावीच लागणार आहेत, कंपल्सरी आहे। त्याशिवाय आमचं जे कंट्रोल युनिट आहे हे दुसऱ्या मतदारासाठी फ्री होणार नाही, तो परमिट करणार नाही। त्यामुळे आपल्याला ही रचना पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल की आपल्याला प्रत्येक प्रभागात आपण एक मशीनवर 2 कलर लावलेले आहे, हे कशासाठी आहे? नाही, याच्यामध्ये जसं आहे की जर उमेदवारांची संख्या कमी असेल तर बॅलेट युनिटची संख्या कमी व्हावी, कारण आपण बघतात की हा बॅलेट युनिटचा जो आकार आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे। शिवाय याची रिक्वायरमेंट जी आहे ती देखील आपली मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याची उपलब्धता विचारात घेऊन ही एक प्रशासकीय पद्धत आहे की जर समजा उमेदवारांची संख्या कमी असेल आणि जर 2 प्रभाग एका बॅलेट युनिटवरती बसत असतील, सॉफ्टवेअर मधून बायफर्केट होतात। हो, आपण करून बघू ना, आपण करून बघू। आपल्याला मी तो सगळा डेमॉन्स्ट्रेशन देतो या ठिकाणी। त्यामुळे आपण या ठिकाणी जसं 2 घेतलेलं आहे, आपण बघा की वर पांढरी आहे म्हणजे ही अ साठी आहे आणि अ साठी पांढरी आहे, ही निळी, पण अ साठी ड असं अ आणि क असं, आणि ब असू शकतं, अ आणि क असू शकतं, अ आणि ड असू शकतं, कोणती जोडी असू शकते, अ आणि क असू शकतं, इथे कुठले 2 असू शकतात। उमेदवारांची संख्या विचारात घेऊन किती उमेदवार असले तर 2, एका याच्यावरती एकूण 16 बटन आहेत। 16 मध्ये 2 नोटाचे गेले, पण 16 मध्ये एकच। जर समजा असं गृहीत धरा की 15 उमेदवार असतील एका अ मध्ये, तर आपल्याला 15 करून 1 नोटा ठेवता येईल, म्हणजे 15ची कॅपॅसिटी मॅक्झिमम, 15ची कॅपॅसिटी ही मॅक्झिमम आहे। म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे 15 पेक्षा जास्त उमेदवार असले तर दुसरं बॅलेट लागणार, म्हणजे 6-8 बॅलेट होऊ शकतात, किती होऊ शकतात, किती बॅलेट होऊ शकतात। म्हणजे हे सगळ्यात शेवटी उमेदवारांच्या संख्यावरती आपल्याला बॅलेट युनिटची संख्या ही उमेदवारांच्या संख्येवरती अवलंबून आहे। त्यामुळे आता आपण डेमॉन्स्ट्रेशन करताना आपल्याला हे दाखवलंय की जर समजा जास्त उमेदवार असतील तर आपण एका बॅलेट युनिटवरती 15 उमेदवार आणि शेवटी नोटाचं 1 बटन।
त्यापेक्षा कमी असतील आणि 2 उमेदवारांचं जर होऊ शकत असेल तर त्याची रचना ही या पद्धतीने असेल. म्हणजे 16ही आले तर तुम्हाला 2 बॅलेट यूज करावं लागेल. निश्चित 16ही आले तर हो, कारण 15 इकडे आल्यानंतर किंवा 16 इकडे आल्यानंतर किंवा याच्यामध्ये 14 इकडे घेऊन म्हणजे असं होणार का की अ मध्ये समजा 16 आहे आणि ब मध्ये 8च आहे, तो याचा एक तिकडे गेला त्या नाही तसं नाही. अशा वेळेस काय करणार मग आम्ही की समजा इथे 16 आलेले असतील तर आम्ही 14 पर्यंत घेऊ, 2 पलीकडे घेऊ, नोटा त्याच्या पुढे म्हणजे ते कळलं पाहिजे ना, ते कळलं पाहिजे. कारण जर ती मतपत्रिका आपण इथे जर केली आणि इथे निळी झाली तर तिथे काय दाखवणार. त्यामुळे तो निळा भाग थोडासा मला 2 उमेदवारांपुरता तरी इकडे आणावा लागेल. तर त्या उद्देशाने आमचं हे राहील. आता डेमॉन्स्ट्रेशन करताना आम्ही आपल्या समोर एक युनिक उदाहरणं फक्त ठेवलेली आहेत की हे एक्सक्लुझिव्हली सिंगल असेल तर या पद्धतीचं बॅलेट युनिट असेल, 2 असतील तर बॅलेट युनिट या पद्धतीचं असू शकतं. एक पेक्षा जास्त असेल तर हे कलर दुसऱ्यावरती जाणार. आता वोटिंग कसं होते आणि कसं कोणी आला सर्वात पहिले आपण नंबर कापतो त्याचं नाव. मतदार आल्यानंतर पहिल्यांदा तो पोलिंग ऑफिसर नंबर 1 कडे जाईल, त्या ठिकाणी तो आपलं नाव असल्याची खात्री करून घेईल. त्याच्यानंतर पोलिंग ऑफिसर नंबर 2 कडे जाईल आणि सगळ्यात शेवटी पोलिंग ऑफिसर नंबर 3 कडे जाऊन शाईचं तो हे करेल आणि नंतर तो मतदान कक्षामध्ये जाईल. मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर जो आहे तो त्याला बॅलेट उपलब्ध करून देईल. बॅलेट उपलब्ध करून देते म्हणजे बॅलेट उपलब्ध करून देईल म्हणजे ह्या ज्या मशीन्स आहेत या ऑपरेटिंग मोडमध्ये तो आणेल. म्हणजे जोपर्यंत तो हे बटन दाबत नाही करायची परमिशन देणार. यस, जोपर्यंत तो बॅलेटचं हे दाबत नाही तोपर्यंत हे ऑपरेट होऊ शकणार नाही. आता बघा मी या ठिकाणी जर केलं तर मी वोट करू शकत नाही. कसं माहित पडलं वोट नाही करू शकत नाही? कारण बीप इथे लाईट नाही लागला. अच्छा, इथे लाईट लागणार. हा, इथे ब्ल्यू लाईट नाही लागला. इथे जे आहे इथे एक ग्रीन लाईट लागतो. आता बघा मी तुम्हाला करून दाखवतो. मी आता प्रिसाइडिंग ऑफिसर आहे आणि प्रिसाइडिंग ऑफिसरने बॅलेट दिला. हे बटन दाबल्यानंतर आपल्याकडे बघा इथे सगळ्या ठिकाणी ग्रीन लाईट लागला. म्हणजे आता काय झालंय तो त्यांना ग्रीन कसं विजिबल होणार, मशीनची पोझिशन कशी राहणार आपल्याला असं पाहिलं. हा, तर आता इथे खूप उजेड आहे म्हणून आपल्याला थोडंसं हे दिसतंय, पण त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सहज जर थोडंसं हे केलं तर ग्रीन लाईट लगेच दिसतो. आता काय झालं की इथे लाईट असल्यामुळे थोडंसं तुम्हाला, पण अदरवाईज हे बघा तर याच्यामध्ये दिसते. आता हे झाल्यानंतर आता हे मतदानासाठी सज्ज झालेले आहे. आता मी मतदार म्हणून मला मतदान करायचे 4 मतं मला करायचे आहे. मी समजा या ठिकाणी हे एक मत केलं, मी बटन दाबल्यानंतर या ठिकाणी एक लाल ॲरो झालेला, त्या बॅलेटचा वोट झाला. आता जर समजा मी याच्यावरती दुसरं बटन दाबायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही. हे बघा, म्हणजे एकदा तुम्ही वोट केला तुम्ही त्याला बदलू शकत नाही. प्रिसाइडिंग ऑफिसरला सांगितलं माझ्या चुकीने झालं तरीही नाही, कारण एकदा तुम्ही वोट केल्यानंतर ते रजिस्टर्ड झालेलं आहे. मला ते एक साथ दिलं मला समजच नाही आणि मला हे झालं ते झालं, नंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही. आपण एकदा मत दिलं की ते मत तुमचं लॉक, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही. आणि एका प्रभागातून 4 उमेदवार जरी निवडून द्यायचे असले मला, तरी मी या ठिकाणचे 2 उमेदवार नाही निवडत. एका मतपत्रिकेवरती मला 1 मत करायचं आहे फक्त. एक प्रभागामधून एका मतपत्रिकेवरती एका प्रभागातून 4 निवडून द्यायचे. पण एका मतपत्रिकेवरून म्हणजे अ, ब, क आणि ड, तर मला प्रत्येक मधून 1 बटन किमान दाबावंच लागणार आहे. मी जर समजा या ठिकाणी दुसरं बटन दाबायचा प्रयत्न केला तर ते ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणजे या ठिकाणी मी याला मतदान केलं, या ठिकाणी मी पुन्हा इथे मतदान केलं, इथे पुन्हा म्हणजे आता आपण हे सांगितलं ए आहे आणि ब हाय. आपण पहिले ब लावला बटन. हो, पहिले असं माहित होतं आम्हाला की पहिले अ दाबायच्या नंतर ब दाबायच्या नंतर क दाबायच्या. अ, ब, क, ड ही एकाच सिक्वेन्स दाबायची गरज नाही. अ, ब, क, ड दाबायची आहेत. म्हणजे याचा अर्थ अ नंतर ब नंतर क किंवा ड असं नाही. तुम्हाला ड, क, कोणतंही करता येईल, कारण ती पूर्णपणे मतदाराची चॉईस आहे की मला कोणाला मत द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे. त्याप्रमाणे जसं मी आता डेमो मध्ये आपल्याला दाखवलं, इथे मी 1 बटन दाबलं, इथे 1 बटन दाबवलं. आता इथे जर मी कुठेही बटन दाबलं आता ही 3री मतपत्रिका आहे माझ्यासमोर, मी इथे 1 मत दाबलं, मी दाबल्यानंतर त्या ठिकाणी लाल ॲरो आलेला आहे. म्हणजे ते मत माझं त्या ठिकाणी ऑलरेडी वोट झालेलं आहे.
आणि इकडची चौथी आहे या पण ठिकाणी. पहिले होता साहेब की आपण बटन दाबायचं की बीप पाहिजे ते तुम्ही नाही, 3 4 केल्याशिवाय बीप देणार नाही. अच्छा, हे 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 एकेची वेगळी वेगळी येणार नाही नाही नाही, चारही एकत्र झाल्याशिवाय बीप येणार नाही. मी आतापर्यंत फक्त नाही तो काय मला वाटलं बीप आली नाही वारंवार वारंवार तिथं करणार. नाही नाही नाही, बीप हे चारही झाल्यानंतरच बीप अच्छा, येणार. अच्छा. ती सिस्टीम मध्येच तशी व्यवस्था आहे ती. प्रत्येकाला बीप येणार नाही. आपल्याला त्यावेळेस एकच होतं म्हणून आपल्याला ते बीप येतं, कारण एकच मत दाबायचं. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल तिथे एकच आपल्याला करायचं असतं, म्हणून त्याच्यात एक दाबलं की लगेच बीप येत होता. इथे 4 करायचे आहेत ना. आता मी 3 बार बीप आली इथे होणार नाही. आता मी हे चौथं केलं, 4 झाले, बीप आलं, सक्सेस झालाय सगळं. म्हणजे याचे 4ही वोट्स झालेले आहेत आणि आता हे त्याची प्रक्रिया संपून तो मतदार बाहेर निघू शकतो. साहेब या आपण तर हे डेमो आपल्याला वेळ लागतो, पण एका पूर्ण मतदाराला किती वेळ लागणार एका व्यक्तीला माणसाला? कारण का 4 वोट आहे, मशीन जास्त आहे, त्याला पाहावं लागेल, ते करावं लागेल. मतदाराच्या क्षमतेवर आहे हे मी अंदाज एक कॉमनली आपण कॉमनली हे मी एक्सेप्शन नाही मागायचं. मागच्या मुलाखतीत आपण याच्यामध्ये जेव्हा बोललो होतो तेव्हा मी एक गोष्ट क्लिअर केली होती की सर्वसाधारणपणे जो तुमच्या आमच्यासारखा सुशिक्षित जो काही मतदार आहे तो साधारणतः 30 सेकंदात ही प्रक्रिया पूर्ण करतो. 4 आणि जर समजा बॅलेट दिल्यानंतर तर बाकी इतर मतदारांसाठी आम्ही जसं आता मगाशी थोडासा हा एक्झरसाईज करत असताना असं लक्षात आलं, एक 50 ते 55 सेकंद त्याला लागू शकतात. जर समजा थोडंसं मी पॉज घेतला, पॉज घेऊन मी करत असतो की इथे कोणतं आहे, इथे कोणतं आहे, असं जर शोधलं तर 50 ते 55 सेकंद, 1 मिनिट मॅक्झिमम, 1 मिनिट मॅक्झिमम आपण तेच गृह धरावं लागेल 1 मिनिट. हो. आणि हे झाला नॉर्मल. याच्यातून असं काय होऊ शकतं, प्रॉब्लेम येतो याच्यात एक आणखी पुन्हा येऊ शकतं. आता समजा आपण आता याच्यामध्ये काही आणखी अशा शक्यता अशक्यता आपण गृहीत धरू शकतो. समजा आता एक मतदार आला आणि त्याला बॅलेट उपलब्ध करून निघून गेला. आता हा बॅलेट केला. बॅलेट केल्यानंतर असं समजा की त्याने या ठिकाणी एक मत दिलं, या ठिकाणी एक मत दिलं, या ठिकाणी एक मत दिलं. आता ही जी चौथी आहे इथे समजा त्याला मतदान द्यायचं नाहीये. त्याला असं वाटतंय की हा जो चौथा आहे या ठिकाणी मला एकही उमेदवार माझ्या आवडीचा नाही, तो जाऊ शकते तर नाही, तर त्यावेळेस त्याने हे नोटाचं बटन दाबायचं आहे. त्या वोटर समजा इथे त्याला 3 उमेदवार नोटासाठी दाबायचं असेल तर नाही, आपण पहिल्यांदा ते बघूया. मला अप्रभावामध्ये कोणाला द्यायचं नाही. पहिल्यांदा असं आहे की समजा नोटा म्हणजेच कोणालाही नाही, नोटा म्हणजेच कोणालाही नाही ना. वरीलपैकी कोणाला नोटाचा खूप प्रचार नाही, पण नोटांचा एक चांगला प्रचार झालेला आहे. कारण आपल्या ज्या काही आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, नोटा म्हणजे लोक घरीच बसल्या त्या नोटासाठी येत नाही. म्हणजे आम्ही घरी बसल्या वोट नाही दिला नाही. पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला सगळेच उमेदवार आवडतील असं होणार नाही. 4ही नाही आवडला तर तो गोष्ट वेगळी आहे. 4ही नोटा दाबू शकते ना, तो 4ही नोटा दाबू शकतो. आता इथं बघा, आता समजा इथे 3 दिलं, यातला त्याला कोणीही उमेदवार त्याला त्याच्या पसंतीचा नाही आहे, अशा ठिकाणी तो हे नोटाचं बटन दाबेल. असं म्हणजे त्याने नाहीच दाबलं. तर त्याच्या ठिकाणी असं आहे की जर समजा त्याने तोही नकार दिला तर अशा स्थितीमध्ये जर त्याला असं वाटलं की मला या एका कुठल्याही याला नोटाही दाबायचा नाही आहे, तर अशा वेळेस तिथे जे काही उमेदवारांचे पोलिंग एजंट जे बसलेले आहेत, निवडणूक प्रतिनिधी जे काही त्यांचे बसलेले असतील त्या ठिकाणी, त्या प्रतिनिधींना सोबत घेऊन प्रिसाइडिंग ऑफिसर जे असतील, मतदान केंद्राध्यक्ष, त्यांनी त्या कक्षामध्ये जायचं आहे. त्यांच्या सोबत माहीत पडणार आहोत 3 वोट कोणाला नाही, तर हे जे त्यावेळेस झाकले जाते. हे पहिले हे प्रिसाइडिंग ऑफिसर पहिले झाकून देणार, नंतर प्रिसाइडिंग ऑफिसर एजंट येणार ना. एजंट समोर नाही, पहिल्यांदा प्रिसाइडिंग ऑफिसर हे जे 3 जे मतं दिलेले आहेत हे 3 मतं तो झाकेल आणि त्या चौथ्यावरचं त्यांच्या उपस्थितीमध्ये नोटाचं बटन तो चौथ्या समजा कोणी ऑफिसर विसरला आणि नाही झाकलं, चूक झाली आणि ते एजंट आले, अशा परिस्थितीत काय होणार? अशा वेळेस एजंटनी तो आक्षेप घेणं अपेक्षित आहे तिथे. मग त्या वोटचं काय होणार? त्यावेळेस तिथे तुम्ही किंवा मी नाही आहे, कोणी असो, चूक झाली, चूक होऊ शकते. चूक नाही येणार, मुद्दाम त्यांनी केलं नाही. असं आहे पहिली गोष्ट केंद्राध्यक्ष त्याला वारंवार कन्व्हिन्स करून नाही तो करला आणि आपण लास्ट मोमेंट मध्ये आलो की भाई आपल्याला आता स्वतःहून बटन दाबायचं आहे पुढील प्रोसेससाठी आणि आपण आले चुकीने आपला
झाकण्याचा राहिला. अशा वेळेस जर समजा काही तक्रार आली तर त्या प्रिसाइडिंग ऑफिसरवरती कारवाई करण्याची पूर्णपणे मुभा आहे. आणि त्या वोटचं काय होणार मग? ते तर माहीत पडलं ना. नाही नाही, ते तर मशीन क्लियर करण्याकरता नोटा दाबून तो नहीं ते तो झाला, ते समझ साहब ने जैसा बोले कि भाई ये 3 बटन, चौथा बटन नहीं दबाता है और सारे एजेंट्स को बुलाना है वहाँ पे. एजेंट्स आ गया और उसने देख लिया, इसने एक को कमल को दबाया, दूसरे को धनुष को देखा, इसने देखा है, उसने देख लिया इसने मेरे को वोट नहीं दिया, वो बोलते हैं इसने वोट नहीं दिया. ऐसे समय झगड़े की संभावना हो जाती. समझो कोई ऑफिसर आपका ये ढकना भूल गया, गड़बड़ में होता, क्योंकि इतनी ज़्यादा गड़बड़ भीड़ रहती है वहाँ पे कि संभावित चीज गलती होना है. इसमें एक ही चीज है कि अगर इस तरह की कोई कंप्लेंट आती है तो उस प्रिसाइडिंग ऑफिसर पे कार्रवाई करने के सिवा दूसरा कोई चारा जी. नहीं. वो मैं वो देख लिया फिर वो उधर बाहर नहीं लड़के नहीं, झगड़ गए. वो उसमें कुछ नहीं कर सकते जी. क्योंकि उसका वोट तो ऑलरेडी गया है उसमें, जी जी. है ना. इसमें मैंने इसमें आपको कंटिन्यू बता दिया कि चारों यूनिट में एक एक वोट डालना है. नहीं डाले तो आप का प्रिसाइडिंग ऑफिसर उसको वोट करेगा. यदि वो चारों भी वोट नहीं डालता, निकल जाता है, तो भी वही प्रोसेस वही रहेगी. process, चारों आके नोटा वही process. दबा दीजिए. Yes. ये सिंपल में. इसके एक्सेप्शनल कोई चीज़ हो सकती है जो इसमें आपने नहीं बताई हो, उसको कभी प्रॉब्लम जाए. कई बार होता है कि उधर बैलेट पेपर दबाने के बाद भी मशीन इधर एक्सेस नहीं होती. कभी कभी ऐसा भी हुआ है, टेक्निकल प्रॉब्लेम आ जाता है. ऐसे समय नाही मतदान जो रुका आहे तो अशा वेळेस आम्ही त्याची पूर्ण व्यवस्था केलेली असते. अशा वेळेस कुठलीही अप्राप्त स्थिती आली तर आमच्या झोनल ऑफिसरकडे आम्ही एक्स्ट्रा मशीन्स आमच्या उपलब्ध असतात. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, म्हणजे अर्धा तासात ते पुन्हा तिथं जास्तीत जास्त ना. येस, मेमरी, बॅटरी, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आमच्याकडे आहेत. ज्याच्यासाठी आमच्याकडे एक स्वतंत्र ARO आहे, टेक्निकल टीम आहे. झेडोच्या माध्यमातून हे सगळं आपण सगळी व्यवस्था तयार केलेली असते. काहीही अशी अप्राप्त स्थिती झाली तर 15-20 मिनिटामध्ये आपण तो सेटअप पुन्हा ॲज इट इज करू शकतो. आणि जेवढ्या वेळेसाठी हा गॅप झाला असेल तेवढी त्या मतदान केंद्रावरती आपण मुदत वाढवून म्हणजे सब जग रेडियंटसाठी मशीन एक्स्ट्रा ठेवलेली आहे. हां, आपले एक्स्ट्रा सर्व झोनल गेमला नाही 10% पूर्ण झोनमध्ये 10% एक्स्ट्रा असतात. म्हणजे त्या झोनमध्ये समजा असं गृहीत धरा त्याच्यामध्ये नाव मग त्यावेळेस सगळं मशीनचा पूर्ण सेटअप असतो. बरोबर, तो पूर्ण सेटअप असतो, फक्त तो लावलेला नसतो. समजा आता हे खराब झालं तर याच्याऐवजी दुसरं बदलून देता येईल, हे खराब झालं तर याच्याऐवजी दुसरं बदलून देता येईल. हे खराब होतच नाही. याचा प्रॉब्लेम आहे. डेड युनिट आहे. टेक्निकली काही आपण काही होऊ शकत नाही, नाही. ठीक आहे ना. पण तू याच्या सगळ्यामध्ये आपण टोटल जेवढी काही रिक्वायरमेंट आपली असते त्याच्या 10% आपण एक्स्ट्रा सोय काय केलेली असते. हे काय नाव बॅलेट बदला. आहे, बॅलेट. हे म्हणजे मशीन- किती झालेले आहे. नाही नाही बॅलेटचं नाव आहे. हे एकमेकाला जे अटॅच करतो का नाही आपण, हां, हां. म्हणजे याचं बॅलेट म्हणजे असं काउंटर चालतं म्हणून. नाही नाही. हे काउंटिंग नाहीये. हां. हे अटॅच करायची सिस्टीम आहे. बट बरं. स्विच आहे, हे पहिल्या नंबरवर राहील, हे दुसऱ्या नंबरवर आहे आणि त्याचं तिसऱ्या अच्छा अच्छा, नंबरवर. इंटरनल आहे ते. म्हणजे चारही एकामध्ये असले तर चुकीचे आहे असंच ना. अर्धातच. आणि हा 2 नंबर झाला मग याचं कुठं आहे. त्याचं नसते ते. ज्याला- या मशीनला या पूर्ण मशीन म्हणजे हे मशीन याला अटॅच आहे. यानी ए का ये बी का ये ऐसा नहीं है. ये नहीं, मशीन का नहीं, पूरा नहीं, लिंक की भी आपस में सारी की सारी. ठीक है, ऐसे सब सिंपल है. लोगों को समझ जाना चाहिए. फिर भी इसके माध्यम से जितना अपन बता सकते हैं. माझी विनंती आहे की ही सगळी सिस्टीम आपण जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून याचा प्रचार जितका करता येईल तेवढी करावी, जेणेकरून जे सर्वसामान्य याच्यामध्ये इनव्हॅलिड वोट कसे होतात. इनव्हॅलिड होत याच्यात होत नाही. मी आधी सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला एक तर ते मत उमेदवाराला जाईल. म्हणजे जितके झाले ते होणार. इनव्हॅलिड नावाचा Invalid- कॉलम आहेच नाही. इनव्हॅलिड हा कॉलम इथे नाही. फक्त आपल्याला नोटा जो आहे, नाकारलेली जी मतं आहेत, म्हणजे एक तर ती मतं ही कुठल्या तरी उमेदवाराला मिळालेली आहेत किंवा ती कोणालाही मिळालेली नाही. दूसरा एक बहुत बार ऐसा समझ मशीन में कोई भी बटन दबाओ तो वही एक कोई बोल जाएंगे. गैरसमज आहे. कोणत्या बटन दाबला तर ते असं काहीही होत नाही. आम्ही तुमच्याच माध्यमातून बऱ्याचदा या गोष्टी ऐकल्या आहेत, परंतु आपल्याच माध्यमातून माझी सगळ्यांना विनंती आहे, नवे आवाहन आहे की अशा कुठल्याही गैरसमजाला कृपया बळी पडू नका. असं काहीही होत नाही. निवडणूक प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक आणि निपक्ष पद्धतीने आम्ही लोक सगळं करत असतो. याच्यामध्ये कुठलेही गैरसमज असतील तर ते कृपया काढून टाका. नहीं वो एक लोगों के भाई एक बटन दबाओ, कोई बटन दबाओ तो उसको वोट जाता है. मशीन का कोई भी ऐसा मशीनमध्ये नाही. आणि अशी कुठलीही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्फत आम्ही लोक राबवत नाही.
आमच्याकडची सगळी पद्धत ही निपक्षपातीपणे होत असते. अभी वोटिंग की पूरी कैसी प्रणाली होती है, आयुक्त साहब ने पूरा बताया, ये हम आपको भी दिखा रहे हैं। कृपया घर पे ध्यान से देखें और वोट करें। 21 तारीख को आने वाले 21 फरवरी को चुनाव होने जा रहे हैं, कृपया अपना वोट जरूर आकर करिए। आप भी सर एक बार अपील कर दीजिए, क्योंकि नोटा घर से बैठ के दबा देते लोग। माझी सगळ्या जिसको नहीं देना कम से कम नोटा यहाँ पे दबाए हो। विशेष म्हणजे आज मतदार आपला राष्ट्रीय मतदार दिवस देखील आहे. बरोबर. आणि या आजच्या दिवसाचं एक चांगलं महत्त्व आपण लोकांना समजावून सांगितलं. सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की 21 फेब्रुवारीला जी काही महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे, या निवडणुकीमध्ये आपण मतदार यादीत जर आपलं नाव असेल तर आपण न चुकता, कितीही कामात असलात तरी सुद्धा न चुकता मतदान करा. आणि आत्ता जी आम्ही सगळी पद्धत समजावून सांगितली आहे, याप्रमाणे चांगले, सक्षम आणि पारदर्शक कारभाराच्या दृष्टिकोनातून चांगले उमेदवार निवडून द्या, अशी मी आपल्याला विनंती करतो, आवाहन करतो. धन्यवाद.